हाय गाईज, आज मी दाखवणार आहे आमच्या घरात कसा बनतो पारंपरिक घरगुती मसाला। तर मसाला बनवण्याकरता आठवडाभर तरी आम्ही उन्हात अशा मिरच्या वाळवून घेतो, आय मीन सुकवतो। तर मिरच्या आहेत शंकेश्वरी, बेडगी, काश्मीरी आणि लवंगी। त्यानंतर त्या मिरच्यांची देठं काढली जातात, त्यातल्या बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्या मिरच्या तोडल्या जातात व्यवस्थित भाजण्याकरता। आणि मिरच्यांबरोबरच गोडा मसालाही नीट साफ केला जातो, जशी की ही आपली हळद। ती हळद कुटली आहे व्यवस्थित प्रकारे। आणि मसाला भाजण्याकरता हा घेतलेला आहे आम्ही मातीचा सारव, त्यावर सर्व प्रकारचे गोडे मसाले मिरच्या आम्ही भाजणार आहोत। तर गोडे मसाल्यांमध्ये कमीत कमी 16 प्रकार तरी आम्ही घेतलेले आहेत, जसे की धणे, बडीशेप, जिरे, हळद, राई, दालचिनी, लवंग, चिरफूल, तेजपत्ता, दगडफूल, कर्णफूल, खसखस, मेथी, वेलची, जायफळ, जायपत्री, हिंग, मसाला, वेलची असे सर्व प्रकारचे गोडे मसाले आहेत, ते या मातीच्या सरावावर भाजतो। आणि हलक्या आचेवर मसाले म्हणजे हे भाजले तर मसाल्याचा खमंगपणा ॲक्च्युली बाहेर येतो। आणि आमची आई सांगतात की मसाला करताना खरं तर घाई करायचीच नाही, कारण जर आपण घाई केली तर मसाल्याची चव बिघडते। सो हलक्या आचेवर हे सगळे मसाले भाजून घेतो, बिकॉज वर्षभरातून एकदाच हा मसाला बनतो आणि बाजारात तर सहज सगळं मिळतं, पण घरचा मसाला म्हणजे वेगळीच चव। सो हे सगळे मसाले आम्ही भाजल्यानंतर थोडं थंड करतो, कारण घाई केली तर चव बिघडते। आणि हे सर्व मसाले भाजल्यानंतर ना आम्ही ते कुटायला गिरणीत देतो आणि तिथून मसाला आल्यानंतर आम्ही एका स्वच्छ डब्यात भरून ठेवतो आणि रोजच्या स्वयंपाकात वापरतो। थँक्यू।